दोन चिमुकलीवरती अत्याचार करणारा अक्षय शिंदे याला उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये दफन करण्यात आलं। मी सध्या त्याच दफनभूमीवरती आहे। आपण पाहू शकता याच ठिकाणी काल पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून पोलीस देखरेखमध्ये या ठिकाणी त्याला दफन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिकाचा वाढता विरोध आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा विरोध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने या ठिकाणी आता सध्या जो आहे पोलिसांनी मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी रात्र आणि दिवस दोन्ही वेळेला 24 तास या ठिकाणी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत जो विरोध अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्याला झाला, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, कळवा असेल, या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याच्या मृतदेहाला दफन करण्याला विरोध झाला। आणि त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये देखील काल या ठिकाणी ज्या पद्धतीने स्थानिकांनी या स्मशानभूमीवरती पोलिसांनी ज्या वेळेला खड्डा खोदला होता त्यावेळेला स्थानिकांनी या ठिकाणी रस्त्यावरती स्मशानभूमीवरती उतरून हा खड्डा आपल्या हाताने बुजवला होता। मात्र पोलिसांनी आपला बळ वापरत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते होते त्यांना ताब्यात घेत या ठिकाणी जे आहे या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी या ठिकाणी पुन्हा एकदा JCBच्या साहाय्याने या ठिकाणी खड्डा खोदून अक्षय शिंदे याचा मृतदेह या ठिकाणी दफन केलं। त्यांच्या नातेवाईक समोर या ठिकाणी दफन केलेलं आहे। मात्र आत्ता सध्याची जी परिस्थिती पाहिली तर आत्ता देखील या ठिकाणी CCTVच्या माध्यमातून पोलीस जे आहेत ते लक्ष देऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। आणि पोलिसांचा पारा जो आहे 24 तास या ठिकाणी असणारे रात्री आणि दिवस अशा दोन वेगवेगळ्या ड्युट्या करत या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बळ जो आहे या स्मशानभूमीवरती पहारा करत असताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।